मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी माघी जयंती दिवशी गणपती बाप्पा पावला आणि दशावतार कलाक्षेत्रात आयुष्य खर्ची घालणाऱ्या एका तपस्वीला कलादान हा सन्मान बहाल केला गेला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून दिला जाणारा 2023चा राज्य सांस्कृतिक पुरस्कार दशावताराचे पितामह भीष्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशवंत रघुनाथ तेंडुलकर काकांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला गेला आणि कलादान पुरस्काराचे वजन वाढले, प्रतिष्ठा वाढली. दशावतारी जगतात एक चैतन्य, उत्साह संचारला. अर्थात कलादान सन्मान एका रात्रीत मिळवता येत नाही. त्यासाठी स्वतःला गाडून घ्यावं लागतं. अनेक वादळ पचवत खंबीरपणे उभं राहावं लागतं. 3 तासांच्या अभिनयात सगळं काबीज करता येत नाही. त्यासाठी सदैव कलावंत म्हणून जगावं लागतं. अशा कलादान पुरस्कार विजेत्या यशवंत काकांचे पुनश्च एकदा प्रहारच्या वतीने आणि समस्त रसिक, कलावंत आणि आपल्या सगळ्यांच्याच वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. नमस्कार. प्रहारच्या मुलाखत सत्रात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण प्रहारच्या मुलाखत सत्रात पुन्हा एकदा अशा व्यक्तीला भेटणार आहोत की जी व्यक्ती सगळ्यांसाठी आदरणीय आहे. खरं तर अनुभव हे खूप महत्वाचे असतात. अनुभवाने माणूस सिद्ध होत असतो. तुम्ही किती वर्ष जगला हे खूप महत्वाचं नसतं, महत्वाचं असतं तुम्ही कसे जगला. आज आपण अशा एका मान्यवरांना भेटणार आहोत. अर्थात प्रत्येक जणांना तो मान्यवर खूप जवळचा वाटतो आणि दशावतारामध्ये ज्यांची खूप चांगली क्रेज आहे त्यांनी दशावतारातील युवा कलावंत घडवलेले आहेत. इतकेच नव्हे तर लोकराजा सुधीरजी कलिंगड घडवण्यामागे ज्यांचा खूप मोठा वाटा आहे, अर्थात लोकराजा सुधीर कलिंगड यांच्या गुरूंना म्हणजे आपण दशावतारातील पितामह भीष्म अर्थात यशवंत काका तेंडुलकर यांना भेटणार आहोत. मी पुन्हा एकदा मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो. इथे आपण यशवंत काका यांना भेटणार आहोत. खरं तर यशवंत काका मागे सुद्धा प्रहारच्या भेटीत आलेले होते. ते तेव्हा होते यशवंत तेंडुलकर काका आणि आज आहेत ते कलादान पुरस्कार विजेते यशवंत तेंडुलकर काका. काका, आपलं प्रहारच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तुम्हाला कलादान पुरस्कार मिळाला याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांचं मनपूर्वक अभिनंदन. तुमच्यासारखा दिग्गज कलावंत आमच्या दशावताराला दिला, मी म्हणेन बहाल केला, याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या परिवारातल्या तुमच्या हितचिंतकांचं अभिनंदन. काय सांगाल आजच्या घडीला? नमस्कार. मी प्रथमतः प्रहार या माध्यमांचे आभार मानतो, कारण कुणाला हे भाग्य सहज लाभत नाही, पण मला ते लाभलं. कारण मी राष्ट्रीय कलादान सांस्कृतिक कार्यक्रमाचा कलादान पुरस्कार मला राज्यश्री मंत्रालयात मिळाला. त्या निमित्ताने मुलाखत आहे म्हणून मी प्रहारचे पुन्हा सर्व सभासदांचे आणि सर्वांचे आभार मानतो. आणि वैभव सर विचारतील त्या प्रश्नाचं उत्तर देण्यास मी बांधील आहे. माझ्या यथाशक्ती बुद्धिमत्तेप्रमाणे मी ती देईन. काका, पुन्हा एकदा आपलं अभिनंदन. कलादान पुरस्कार आपल्याला मिळाला आणि दशावतार कलाक्षेत्रात एक आनंद झाला. कलादान पुरस्कार मूर्ती म्हणून तुमचं मनोगत आम्हाला ऐकायला आवडेल. सर, कुठची कला अकस्मात घडत नाही, ती कालांतराने घडत जाते. त्याप्रमाणेच मी सुद्धा एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा त्या गणपतीच्या कृपे करून मी या क्षेत्रात पडलो. क्षेत्रात पडताना मी कुणीच नव्हतो. आरसा गुरु करून, नंतर वामनदाजी तेंडुलकरांसारखे गुरु करून मी या क्षेत्रात पडलो. पडल्याच्या नंतर मी थोडा अभ्यास वृत्तीने दशावताराकडे पाहण्याचा प्रयत्न केला आणि तो करत असताना अनेक पैलू, अनेक मौखिक गोष्टी मी आत्मसात केल्या. कारण दशावतार लिखित असं त्यावेळी काही नव्हते. आता आमच्या सुदैवानं, दशावतारांच्या सुदैवानं प्राध्यापक डॉक्टर भाईरकर सरांसारख्या व्यक्तीने दशावतार काय हे अभ्यास वृत्तीने लिहून ठेवलं आणि ते कालच आमच्या वाचनात आहे. त्यामुळे त्यांचेही मी आभार मानतो. आणि दशावतार ही कला एका क्षणात घडलेली नाही, ती वेद उत्पन्न आहे आणि त्या काळापासून चालत चालत ती आज लोककला म्हणून आपल्या कोकणात प्रस्थापित झाली आहे. आणि त्याच्यावर अभ्यासवृत्तीने कार्य करण्याचं मी ठरविलं. शिष्य जमा केले,
शिष्याला घडविले आणि त्याचं परिमार्जन म्हणून महाराष्ट्र शासनानं कलादान हा मला पुरस्कार दिला. महाराष्ट्र शासनाचे मी आभारी आहे. त्याचप्रमाणे हा पुरस्कार मिळताना ज्यांनी मला सहाय्य केली, तो दिनेश गोरे असतील, त्याच्यानंतर तुषार नाईक असतील, आमदार खासदार असतील, त्या सर्वांचे मिळून मी पुन्हा पुन्हा आभार मानतो. कारण त्या सर्वांच्या इच्छाशक्तीमुळेच मी सांस्कृतिक मंत्रालय यापर्यंत जाऊन पोहोचलो. याच्याबद्दल मी समाधानी आहे, माझे कुटुंबही समाधानी आहे. काका, पुन्हा एकदा आमचं आपलं आभार आणि ज्याने तुम्हाला मदत केली त्यांचंही कौतुक, अभिनंदन आहे त्यांचं. कारण तुमच्यासारख्या एका मातब्बर दिग्गज कलावंतांना महाराष्ट्र शासनाचा कलादान पुरस्कार मिळतो, हा दशावतारी लोककलेचा गौरव आहे. या ठिकाणी पहिला प्रश्न मला विचारायला तुम्हाला नक्की आवडेल की आपण म्हणतात की दशावतार लोककला इथलीच आहे. अनेक काळापासून हा वाद सुरू आहे की दशावतार यक्षगानातून कोकणात आली, कोणीतरी आणली, आणि तुम्ही तर आता ठामपणे म्हणताय की इथलीच आहे. हे कसं काय? हे खरंच आहे. कारण यक्षगानाचा विचार करता म्हणून मी प्रथमदा म्हटलं ही आता माझ्याकडे माहिती आहे ती काही लिखित आहे, काही मौखिक आहे. कारण लोकांच्या काही मी अज्ञानी होतो त्यावेळी लोकांच्या काही म्हणणं मी ऐकून घेतलं, त्याप्रमाणे कोण कुठून आला, कशी झाली याचाही अभ्यास केला. पण जसा जसा मी दशावतारात पारंगत होऊ लागलो तशी मला कल्पना आली की दशावतार हे इतकंच आहे आणि त्याला पुरावे दाखल. बाहेरकरांसारखे मी पुरावे देऊ शकत नाही, कारण ते विद्वान ग्रस्त आहेत आणि त्यांनी 2-4 वर्ष कष्ट खाल्लेले आहे. पण संसार आणि दशावतार करताना मला एवढंच समजलं की यक्षगानातून दशावतार आलेलं नाही. मी माझ्या पहिल्या मुलाखतीत आवर्जून सांगितलं आहे. कारण यक्षगानातील जे प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा नाकारतेपणा घेतलाय की दशावतार हा कोकणातीलच आहे, यक्षगानातील नाही. त्याच्यानंतर थोडा अभ्यास मी ज्यावेळी गोवा प्रांतात गेलो त्यावेळी शेठ रघुनाथ सावंत यांच्याकडेही काही वेळा दादा कालो हे मला घेऊन गेले होते, त्यांचाही अभ्यास केला. पण त्यांचे दहिकारे, गण गवळण हे काही प्रकारे वेगळे होते. पण आमच्या सिंधुदुर्गातला दशावतार तिथे नव्हता, राजापुरात ते दशावतारी होते, त्याच्यात आमचा दशावतार नाही. आमचा दशावतार हा ज्यावेळी सामवेदातून आलेला आहे, पण तो घडत आला आणि तो आता जो स्थित आहे तो अगदी योग्य आहे. कारण आमच्यातील गणपती, संकासूर, रिद्धी सिद्धी ह्या प्रमुख 8 दशावताराच्या ज्या गोष्टी आहेत ते आमचं दशावतार. आख्यान ही नंतर आलेली गोष्ट, पण प्रथमतः 8 दशावतार हे प्रामुख्यानं होतं आणि तो दहिकाला समजून होता. आता याला कारण मी काही गावांचा अभ्यास केला तर काही गावात आज जिवंत पुरावे म्हणजे त्यांचे पेटारे आहेत. प्रत्येक मंदिरामध्ये गणपती आणि मोराचा मुखवटा असलेले काही मंदिरं मला सापडली. पण दुर्दैवानं मला मोबाईल वगैरे वापरता येत नसल्याने मी फोटो काढू शकलो नाही. पण कुणी म्हणत असेल ही दंतकथा आहे तर दंतकथा नाही. मी तसं कुणाला असेल तर मी ते पुरावे देऊ शकतो, कुठे कुठे कोणता पेटार आहे त्याचं. आता उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या तेंडोलीच्या भद्रकाली देवस्थानात कालपर्यंत गणपती आणि मोराचा मुखवटा होता. कलेश्वर नेरूर याच्यात तो मुखवटा गुरुवांजवळ होता. आमच्या तेंडोलीतही गुरुवांजवळ होता. आता नेराचा तो म्हणजे मुखवटा आणि मोराचं रुपडं गावकऱ्यांनी त्या गुरुवांनी बाबीकरंजांनी यांना दिलं आणि त्यांनी दशावतार स्थापन केलं. वालावलीचाही काहीचा इतिहास तसाच आहे. आता खालची देवली तिथे त्यांचा पेटार आहे. प्रसिद्ध आंबोजगाव यांच्यातही पेटार आहे. हडकूळ इथेही पेटार आहे. असे बरेचसे पेटारे मी माझ्या स्वनुभवानं बघितले आहेत. ते शिमगोत्सवाला काढतात किंवा आपल्या वार्षिक जत्रोत्सवाला काढतात. मी पहिल्या मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे नंतर संघटित करताना आणि हे दशावतार संघटित करून चालत असताना जे काही जण म्हणतात गोरे कुटुंबाने केला, ते आजही मी पुन्हा सांगतो गोरे कुटुंबाने केलं असं नाही. तर आमच्या लोकांनी आपल्याला आमचा समाज, मराठी समाज किंवा दुसरा समाज
त्यांनी त्यांना सांगितलं की ब्राह्मण लोक तुम्ही हे चालवा. त्यांनी संघटित करून गाववारी करून दशावतार चालविलं. आता कुठचीही कला परंपरेने टिकत नाही. त्याच्यात आजूबाजूच्या गावांच्या आजूबाजूच्या राज्यांच्या काही कला संग्रहित केले जातात आणि ज्यांनी ते केलं नाही त्यांच्या कला लुप्त झाली. उदाहरणार्थ राजापुत्र दशावतारी काळे या भटजींचे दशावतार लुप्त झालं. गोव्याचं दशावतार लुप्त झालं. आता गोव्यात दशावतार चालतं हे आमचे महाराष्ट्रातील लोक जाऊन तिथे करतात दही काले वगैरे. तसंच राजापुरात दशावतारी हा प्रकारच नाही. तिथे दमन हे प्रकार आहे. पण आमचा जो सिंधुदुर्गाचा दशावतार आहे तो आमच्या लाल मातीतील आहे आणि तो आमच्या पूर्वजांनी तो टिकवून धरलेला आहे. आणि तो टिकवून धरत असताना आजच्या घडीला कलाकारांनी आमच्या आता आहे ते, पुढे येतील ते, मागे झाले ते, त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे हा आमचा दशावतारी वारसा जपलेला आहे. आणि याला पुराण काळाचे पुरावे द्यावे असं मला वाटतात. त्याला कारण राजा नहुस यांनी देवांनाही जिंकलं. इंद्र त्यांनी आपल्या काबीज केलं. त्यावेळी इंद्राजवळ त्यांनी इंद्र दरबारात चालणारी गानकला आणि नाट्य संस्कृती आपल्या पृथ्वी तलावर यावी यासाठी विनंती केली. त्यानुसार भरत मुनींनी आपले 100 शिष्य आपल्या पृथ्वीवर पाठविले आणि त्यांनी ही कला प्रस्थापित केली. त्यांनी ही प्रस्थापित करत असताना ते इथे लोक राहिल्याच्या नंतर वर्णसंकर झाला. वर्णसंकरातून कला आत्यात पुढे चलत गेली आणि तोच बोलायचं तर गोरे कुटुंब इथं आले. ते 5-7 भाऊ काय होते ते आले. त्यांनी आमच्या जवळचं दशावतार आपल्या हाती घेऊन ते संघटित केलं. गाववारी लावली, तिथीवारी लावली आणि वेंगुर्ल्यापासून प्रत्येक गावोगावी ते ब्राह्मण लोक गेले. तिथेही वर्णसंकर झाला. आणि आता जी मौखिकदृष्ट्या काही लोक अजूनही आमचे जुने कलाकार, नवीन नाही म्हणत, जुने कलाकार गोऱ्यांची ही परंपरा करण्याचुकतून आली हे म्हणणं साफ चुकीचं आहे. आणि त्याच्यासाठी हा पुरावा आहे. हा निसर्ग दत्त नव्हे तर हा पुराण काळातून सामवेदातून आलेला दशावतार आहे. फक्त परिस्थितीनुसार कालबाह्य त्याच्यात बदल होत गेले आणि आजचा दशावतार कोकणात असणारा म्हणजे सिंधुदुर्गात असणारा तो स्थिर आहे. धन्यवाद काका. या ठिकाणी काकाने खूप छान आपल्याला अगदी पौराणिक काळापासून सांगितलेलं आहे. हे सांगत असताना काकाने ही सुद्धा काळजी घेतलेली आहे आणि ते मी जाहीर सांगतोय की गोरे कुटुंबाचं अजिबात योगदान नाही असं म्हणणं मूर्खपणाचं आहे. ते पूर्णपणे चुकीचं आहे. दशावतारामध्ये गोरे कुटुंबाचं 100% योगदान आहे. पण ते योगदान वेगळ्या बाजूने आहे. त्यांनी आणलं असं म्हणता येणार नाही. त्याला काकाने या ठिकाणी कुठेतरी लगाम घातलेला आहे. पण गोरे कुटुंबियांचं 100% दशावताराला योगदान आहे. हे आज स्थितीला नाकारता येणार नाही. ते नाकारणं चुकीचं ठरेल. त्यामुळे मी गोरे कुटुंबाच्या सदस्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांचंही ऋण व्यक्त करतो. कारण तुम्ही सुद्धा दशावतार जगवलेला आहात. हे दशावतार वाढवलेले आहात. कारण अलीकडच्या काळामध्ये काही अभ्यासक, काही समीक्षक असं म्हणतात की दशावतार कुठून आलं यापेक्षा त्याचं ते शोधण्यापेक्षा दशावताराला मोठं करूया. याच्याकडे तुम्ही कसं बघता? मी याच्यापूर्वी एका व्यासपीठावरून बोलताना बोललो, आज आपल्याला भाकरी मिळते, आपल्या आहारापुरती ती पुरेशी आहे. पण भाकरी बनताना जमीन कुठून आली, धान्य त्याच्यात कसं पेरलं गेलं, ते उगवलं कसं, त्याची जोपासना कशी केली आणि नंतर तव्यावरची भाकरी आपल्या पुढ्यात कशी आली याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. काका तुम्ही खरंच विद्वान आहात आणि भीष्माच्या या पदवीला तुम्ही खऱ्या अर्थाने आता न्याय दिलेला आहात. म्हणजे जास्त काही न बोलता मार्मिकपणे तुम्ही सांगितलेलं आहात की भूतकाळ विसरता कामा नये. आणि तो भूतकाळ विसरला तर येणारा भविष्यकाळ खूप कठीण होऊ शकतं. आणि ह्या तुमच्या उत्तराचं खरंच पुन्हा एकदा मी स्वागत करतो. काका तुम्हाला कलादान पुरस्कार मिळाला, खूप आनंद वाटला. तुमच्यासारख्या दिग्गज माणसाला पुरस्कार मिळाला. आपण अनेक लोकराज्य घडवला, अनेक राजांना आपण, पण अलीकडच्या काळामध्ये तुमच्या म्हणजे माझ्या दशावतारामध्ये पदव्यांची जी काही वारेमापी सुरू झालेली आहे की कोणाला कसल्याही पदव्या द्यायचा, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? आता तुम्हाला भीष्माचार्य बनवायला आयुष्य घालावं लागलं. सुधीर कलिंगडला लोकराजा म्हणण्यासाठी अलीकडच्या 2-3 वर्षात त्यांना लोकराजा लोक संबोधू लागले. पण आता तुम्ही दशावतारामध्ये आल्यानंतर तुम्ही बालगंधर्व होता, लोकराजे होता, अजून कोणकोणत्या पदव्या तुम्हाला मिळाल्या जातात, या बरोबर आहेत का? आणि याच्याकडे याबद्दल तुम्ही काय बोला? बघा,
मी आधी विनमुखच होतो. मी कधी प्रसार माध्यमाच्या पुढे कधी आलोच नव्हतो. कारण त्याचं कारण होतं, मी दशावताराच्या भूमिका संपल्या की माझा रस्ता घरचा असायचा. संसार आणि दशावतार हे बघत असताना मी बाकीच्या गोष्टी पाहिल्या नाही. त्यामुळे मी लोकांच्या लक्षात राहिलो तो माझ्या भूमिकेत राहिलो, पण लोकव्यवहारात मी कोणाच्या लक्षात आलो नाही, मी कोणात मिसळलो नाही, मी कुणाला पुष्पगुच्छही दिला नाही खरं सांगायचं तर. आणि मी त्याच्यापासून लांब राहिलो. पण साधारण वयाची 7 वर्ष गेल्याच्या नंतर ज्यावेळी कुडाळमध्ये मान्सून महोत्सव सुरू झाला, त्याच्या आधी संयुक्त दशावताराची कल्पना 1958 सालात मी रुजविली. त्याचा जनक मीच आहे. दशावतारात थ्रिल नाटक 93-94 गीतागती ज्ञानेश्वर पहिलं मी काढलं. त्याच्यात व्हायोलिन, बुलबुल, मृदंगाच्या बरोबर ढोलकी अशा काही गोष्टी मिश्रण करण्याचा मी प्रयत्न केला. पण गावातून मिळणाऱ्या देणग्या आणि हे टाळ मृदंग आपले म्हणजे झांज मृदंग आणि पेटी व्यतिरिक्त बाह्य वादन करण्यास ती पुरेशी होत नव्हती. म्हणून मग मी त्याच्यातनं काय माघारी घेतला. पण ढोलकीचा प्रकार आणि व्हायोलिन, बुलबुल हे प्रकार सिद्ध करण्यासाठी मी प्रयोग करून बघितले, पण ते आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे झाले नाही. पण त्याच्याबरोबरच पदव्यांच्या बाबतीत तुम्ही प्रश्न उपस्थित केला. 7 वर्षापर्यंत जायचं होईपर्यंत आणि म्हणजे कुडाळचं मान्सून वारं चालू झाल्यानंतर मला लोकांनी, तुमच्यासारख्या वार्ताहरांनी, लोकांनी मला पदव्या द्यायला सुरुवात केली. प्रथमतः माझ्या गावात मग माझं नाव कुठून घेतलं होतं, राजा म्हणून लोक मला हाक मारायचे. अजूनही तेच नाव मारतात, राजा कुठं जातो, राजा कुठून होता असं. पण भीष्म हे माझ्या भूमिकेवरून मला नाव पडलं. कारण 1908-09 सालात आपल्या 2008-09 सालात मी भीष्म या भूमिके करायला सुरुवात केली अरुणकर कंपनीतून. आणि ती माझी भूमिका लोकांना आवडल्यामुळे लोक मला भीष्म म्हणू लागले. आणि सुधीर सारखा, विलास सारखा, वालावकर सारखा, आमचा कोणस्कर सारखा, त्याच्यानंतर सुरेश गुरु, नंतर प्रशांत मिस्त्री असे कलाकार ज्यावेळी मी घडविले, तसं लोकांनी त्याच्यात सांगड घातली की कौरव पांडवांना सांभाळणारा जसा भीष्म, तसा दशावतारातील गुरु परंपराने सांभाळणारे, दोन्ही कुटुंब सांभाळणारे हे भीष्मच आहेत. आणि म्हणून लोक मला भीष्म म्हणू लागले. पण आता 2-3 वर्ष किंवा 4 वर्ष येऊन झाली नाही, तोच लोक पदव्या देतात. सुधीरला लोकराजा, सुधीर निवर्तनाच्या आधी 2-3 वर्ष म्हणायला लोक चालू झाले होते. ही लोकांनी दिलेली पदवी आहे, स्वतः लावलेली पदवी नाही. पण आता काही लोक स्वतःहून स्वतःच्या नावापुढे पदव्या लावतात. हे किती योग्य आहे? मी काही कुणावर ताशेरे ओढणार नाही, मी कुणाचा पक्षपाती नाही. कुणाचा उत्कर्ष होत असेल तर मला कधी दुःख होणार नाही, मला आनंदच होईल, मी शाबासकीच देईल. पण हे तेवढंच बरं नाही. कारण काल एका आमच्याकडे छबी या पिक्चराचं शूटिंग चालू होते. तिथे एका सिनेमाचे कामकाज करणाऱ्या व्यक्तीची भेट झाली. ते माणूस कोकणातील म्हणजे सिंधुदुर्गातलेच आहे. आणि त्याने मला हे प्रश्न केले. ते प्रश्न करत असताना त्यांना ते बालपण सिंधुदुर्गात गेल्यामुळे त्यांना पुष्कळ दशावताराची आवड आहे. त्यांच्याकडे कॅसेट आहे, काही कलाकारांचे फोटो आहेत वगैरे वगैरे. त्यांनी मला सांगितलं. त्यांनी मला एक आवर्जून गोष्ट सांगितली की संयुक्त नाटकात तुमचं काय मत? मी म्हटलं संयुक्त नाटक मीच चालू केलं आहे. पण म्हटलं आता मला थोडंसं दुःख होत आहे, हे माझ्याकडे घडून गेलं, पण त्याची पावित्र्यता आता राखली जात नाही. त्यावर त्याने उचलून धरलं. ते मला म्हणाले, मी एक नाट्यप्रयोग पाहिला, तो मला त्यांनी सांगितलं. त्याच्यात त्यांनी कलाकारांची नावं त्याला माहीत नाही, ते मुंबईत राहतात, त्याच्यामुळे कलाकारांची तेवढीशी माहिती नाही त्यांना. पण त्यांनी नाटकातील व्यक्तिरेखा दोन मला सांगितल्या, एक सरस्वती आणि एक द्रोण.
यांचं भांडण एकाच विषयावर 3-3, 4-4 वेळा पुनरावृत्ती होऊन तो तासभर म्हणजे प्रवेश चालला. त्यावेळी लोकांनी तो अडविला आणि मग तो हाणामारीचा प्रसंग वगैरे झाला. तर मी त्यांना म्हटलं, मला फार वाईट वाटलं, पण मी सांगणार कसं. त्याने मला प्रश्न केला की हे कितपत योग्य आहे. तर मी म्हटलं, बघा, कोण कुणाची उंची गाठतो हे त्याच्यावर अवलंबून आहे. पण सरस्वतीच्या मुखातून काही गोष्टी आल्याशिवाय आम्हाला तुम्हाला कळणार नाही. आणि द्रोणाचार्यासारख्या विद्वान ब्राह्मणांनी त्याचं खंडन केल्याशिवाय त्याचं हे होणार नाही, त्याची योग्यता करणार नाही. म्हणून मी त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण मला भविष्यात असं वाटतं, मी याच्यापूर्वी प्रत्येक कलाकारांना ही माझ्या संगीत नाटकं करताना ही संयुक्त नाटकं करताना जे कलाकार आहेत त्यांनी शंका विचारला, त्यांना मी एकच सांगतो, आजचं नाटक काय, त्या नाटकावर बोला. तुम्ही मागचा भूतकाळ, पुढचा भविष्यकाळ याच्यावर बोलू नका, तरच तुम्हाला मार्ग सापडेल. पण काही कलाकार पाळतात, काही कलाकार पाळत नाही. आणि त्याचा उद्घोष विपर्यास कसा होतो तो त्या माणसाने मला सांगितला. त्याच्यामुळे मी काही नाटकं बघायला जात नाही, पण कर्णकर्णी होत त्याचे पडसाद पोचतात. मी कुणाला दोष देत नाही. पण असा दशावताराचा विपर्यास तृतीय कलेत जाऊ नये. आता आमच्या आणि सिनेमाचा काहीही संबंध तसा नाही आणि भावंड आहोत. पण मी आवर्जून एक सांगतो, आता आपल्या सिंधुदुर्गात म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा ज्या कला आहेत त्याच्यात वडील भावंड हे दशावतार आहे नक्कीच. आणि त्याच्यातून बाकीच्या कला निर्माण झाले. भावेनी संगीत नाटकं निर्माण केली असती, दशावताराचाच वारसा आहे. आता दशावतार मागे मी सांगितलंय, लढी त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टीतून दशावतार आलेले आहे, कीर्तन वगैरेतून सगळं आलंय. त्याला काल, आत्ताचा काल 700-800 सांगतात, पण तो खरा नाही. तो काल पूर्वीचा आहे, पण स्थित्यंतर घडत आहे. नक्कीच काका, खूप छान. म्हणजे काय प्रत्येक प्रश्नाला अगदी हुशारीनं तुम्ही उत्तर देत प्रत्येक प्रश्नाचं चित्रव्यूह भेटण्याचा प्रयत्न करताय. काका, आपण अनेकांना घडवलं, अनेकांना आपल्या संगतीने खूप फायदा झाला. पण अलीकडे तुमचे लोकराजे किंवा अलीकडे तुमचे जे राजे आहेत ते मर्यादा सोडून वागतायत. मुलांना उचलून घेणं, प्रेक्षकांमध्ये फिरणं, त्यांना स्पर्श म्हणजे त्यांच्याबरोबर काहीतरी चाळे करणं, स्टेजवर कोणाला तरी घेऊन येणं, जो मद्यपान करणारा माणूस आहे त्यांच्याशी छेडाछाड करणं. आता तुम्ही पितामह भीष्मा, त्यात पुन्हा कलादान पुरस्कार विजेते आहात. तुमचा अधिकार आहे, तुम्ही आयुष्य घातलेलं आहात, अनेकांना घडवलेलं आहात. या गोष्टीकडे तुम्ही आता काय म्हणून बघणार आहात? सर, मी याच्यापूर्वी माझ्या शिष्यांना आणि सर्व कलाकारांना मला ज्या वेळी व्यासपीठ मिळालं त्यावेळी मी सांगितलंय, तुमच्यासाठी भूमिका नाही आहे. लक्षात घ्या, मी सुधीरला तुझा हेच सांगितलंय, विलासला तेच सांगितलंय, तुमच्यासाठी भूमिका नाहीये, भूमिकेसाठी तुम्ही आहात. मग तुम्ही भूमिकेचा अभ्यास करून वावरा. आता जे तुम्ही काही म्हटलं, हा उत्साहपूर्ण प्रवेश असेल, उचलणं, टाकणे किंवा त्या मद्यपान केलेल्या माणसाची चाळे करणं किंवा काय करणं, हे अशोभनीय आहे. ते कलाकारांनी करू नये. कारण आमची दशावतारात बोलताना आम्ही पूर्वीपासून लोक जाणकार बोलत आले, 4 खुट्या, 1 बाकडा, 2 खुर्च्या, हेच आमचं ह्याचं नेपथ्याचं साधन. बरोबर. मग केव्हा केव्हा जत्रेच्या गर्दीच्या ठिकाणी, त्यावेळी, आता जत्रेला आधी गर्दीच नसते, पण त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे मी सांगतो, 5 पावलं सुद्धा आम्हाला जागा पुरत नव्हती, म्हणजे मिळत नव्हती, अशी लोकांची गर्दी होती. मग त्या 5 पावलाच्या जागेत आम्ही आमच्या लढाया, आम्ही आमच्या कुस्त्या करतच होतो ना. त्याच्यात प्रेक्षकाशी दंगामस्ती करण्याचा आम्हाला काय अधिकार? आम्हाला तो अधिकारही नाही. आणि तुम्ही जर कुठे हे बघितलं असेल आणि तुमच्या ऐकण्यात आलं असेल तर हे गलिच्छ आहे, वाईट आहे. आणि ते आमच्या दशावतार कलेला गालबोट लावण्यासारखं आहे असं मी म्हणेन. पण मी आता कुठं फिरत नसल्यामुळे हे माझ्या आलं नाही लक्षात. पण याच्यापूर्वी काही दिग्गज कलाकार, नाही असं नाही, पण ते त्याला शोभण्यासारखं होतं. उदाहरणार्थ मी सांगतो, बाबी कलीनं, वचन परुळकर,
जिजी तोडणकर असे कलाकार सभेतून, पण त्या भूमिकेला साजेसं होतं. जिजी तोडणकरांचं जांबुवन देवळाच्या गाभाऱ्यातून आतून घ्यायचा, म्हणजे तो गुहेचा आवाज दाखवत होता म्हणून तो तिथून घेत होता. ते चाललं. भावी कलिंगन अर्धनारीनटेश्वर नाटकात ते नग्न झाल्याच्या नंतर पळताना वाट मिळेल जिथून पळत होते ते त्यांना शोभत होते. पण ते इतर कलाकारांनी तो प्रयत्न केला, पण लोकांनी प्रेक्षकांनी त्यांना धरून झोडपलं. अशा कलाकारांची नावं मी आता सांगत नाही, पण मला माहिती आहे. वसंत बरुकर ते भिल्लाच्या विषयात असू दे, कुठेही असू दे, त्यांना ते शोभत होत. आणि आता ज्यांची कुवतही नाही, ज्याचं अजून नाव झालेलं नाही, ज्यांना अजून दशावतार म्हणजे काय कळलेलं नाही, ते अनुकरण त्यांचं करतात. ही दुर्दैवाची आणि फार वाईट गोष्ट आहे. आणि वेळीच या कलाकारांनी ते आपलं वर्तन सुधारणं गरजेचं आहे. मग काका याला सुधारणार कोण? मला तर मध्यंतरी सन्माननीय दिनेश गोरे या ठिकाणी आलेले होते. दिलखुलास गप्पा गोष्टी झाल्या. त्यांच्यावर मी प्रश्नांची सरबत्ती केली आणि एक प्रश्न असा विचारला, आज दशावताराचे निंदवडे निघते, चुकीच्या प्रकारचं प्रेझेंटेशन केलं जातंय, मग या सगळ्याला सावरणारा कोण आहे? त्याने मला सांगितलं की मालक म्हणून आम्ही पुरेसे बोलू शकत नाही, कारण मालकांच्या काही मर्यादा असतात. आणि त्यांनी साहजिकच ज्येष्ठ म्हणून, आदराने ज्येष्ठ कलावंत म्हणून जे काही ज्येष्ठ आहेत त्यांच्याकडे बोटं दाखवली. आता तुम्ही काय सांगाल याला? हे आधी म्हणणं साफ चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण लोकराजा सुधीर कलिंगन यांचा महोत्सव कुडाळमध्ये झाला, हॉलमध्ये ओंकार त्या हॉलमध्ये झाला. त्यावेळी मी कलाकारांना जाणीव दिली, तुम्ही लोकांकडे एक बोट दाखवू नका, शासनाकडे एक बोट दाखवू नका. त्यामुळे त्यावेळी तुमची 4 बोट तुमच्याकडे वळलेली असतात. तुम्ही शासनाला, लोकांना, कोणालाही दोष देत नका. ती 4 बोट दोषी तुमच्यात आहेत, ते शोधा. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार व्हा. तुमच्या जीवनाचे शिल्पकार होताना तुम्ही तुमच्या सद्गुण तुमचे उजळा, दुर्गुण तुम्ही पाळू नका. आणि दुर्गुण हे क्षणापुरते शिट्या टाळ्या याच्यातच असतात, पण ते सद्गुणाकडे नेत नाही, ते अधोगतीकडे जातात. याचं भान आताच्या कलाकारांनी ठेवलं पाहिजे. आणि आपल्याला जी जागा मिळते त्याच्यातच ते आपण सामावून घेतलं. तुमच्या प्रश्नात दुसराही उपप्रश्न मला दिसतोय, याच्यात तुम्ही विचारू शकाल, भिक्षा मागणी. उपप्रश्न तुमचा असेलच याच्यात तुमचा. तर मी सांगतो, भिक्षा कशी मागावी? कारण दानाला दक्षिणा म्हणून भिक्षा मागावी लागते काही काही आख्याला, पण ती सुद्धा मर्यादित असते. सती जाताना, ती सती फिरत असताना, सती जाणारा माणूस मला माझ्या ओळखीत पैसे टाका असं म्हणत नाही, पण आपल्या स्त्री प्रेक्षक वर्ग जो असतो तो भावना बसतो. आणि अशा वेळी ते त्यावेळी त्यांच्याकडे फुलं नसतात, म्हणून ₹1, ₹2, ₹5 हे फुलाच्या दृष्टीने त्याच्या पत्रात टाकतात, पैसे नव्हे, प्रतीक आहे, प्रतीक आहे ते. तशी भिक्षा सुद्धा मागताना ज्यावेळी एखादा येथे सांगतो दान दिलं आहे पण दक्षिणा नाही, म्हणून हे भिक्षा पत्र लिहायला माग, पण त्याला आपल्या कक्षेची मर्यादा आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे मी पण सांगतो ना, मी भक्त पुंडलिकामध्ये पुंडलिक आई बापाला सांगतो की तुम्ही भिक्षा मागा आणि काशी यात्रेला जाण्यासाठी धन द्या. आम्ही त्यावेळी, माझा सहकारी पंढरी यात्रा होता, आम्ही कधी सभेची मर्यादा सोडली नाही, सभेच्या बाहेर कधी आम्ही गेलो नाही. जे पुढे उत्स्फूर्तपणे पुढे येतील आव्हान करून तेच त्या भिक्षा पत्रात दिसते. पण सभेत देवळाच्या मंदिरापर्यंत जाण्याचे प्रकार आमच्यात कधी घडले नाही. ज्यावेळी एका हरिश्चंद्राने आणि तारामतीने रण फेडण्यासाठी भिक्षा मागितली, त्यावेळी माझं वय लहान होतं, पण मी विश्वामित्र होतो त्यावेळी. पण त्या कलाकाराला दुसऱ्या दिवशी सकाळी मी सुनावलं. तो दिग्गज कलाकार होता, त्याला सांगितलं दान देण्यासाठी देह विक्रय करून, आता तेवढं माझं वाचन होतं म्हणून मी सांगू शकतो, देह दान करून, देह विक्रय करून त्या पैशात 3.5 औतवार सोन्यात त्या विश्वामित्राला समाधान करायचं असतं. म्हणून तो गर्दी बघून
मंडपाच्या बाहेर भिक्षा मागत नाही, हे साफ चुकीचं आहे. त्या दिवसापासून त्या गावात त्या कलाकाराला मरेपर्यंत त्या गाववाल्याने कधीच पाठ करायला बोलवलं नाही. असे लोक पाठ बोलवणारे आहेत. त्यामुळे लोकांची, जनता जनार्दनाची भीती बाळगून आमच्या कलाकारानं वाटचाल करायची आहे, असा माझा संदेश आहे. खरंच खूप नक्कीच सुंदर आहे. आमचे कलाकार ते ऐकतील. तुम्ही अगदी पितृतुल्य व्यक्तिमत्व आहात, गुरुतुल्य व्यक्तिमत्व आहात. आपण अनेकांना घडवलेला आहात. तुमचा आदर्श लोकांच्या समोर आहे आणि नक्कीच माझे कलाकार या सगळ्या गोष्टी ऐकतील. कारण जेव्हा अधिकारवाणीने कोणतरी कान पकडतो तेव्हा त्याचे इफेक्ट नक्कीच समाजामध्ये घडतात. अलीकडच्या दशावतारामध्ये अजून एक आम्हाला रसिकांच्या फुसफुसीचा एक प्रश्न तुमच्या कानावर घालतोय की अलीकडे कोणतेही सर्रास तुम्ही नाटक घेतलात तर त्यामध्ये विनोदी पात्र असतं. ते का घातलं जातं, त्याचं नेमकी भूमिका काय, या सगळ्या गोष्टी कधी कधी रसिकांना माहितीच नसतात. तुम्हाला काय वाटतं की प्रत्येक नाटकामध्ये हे भूमिका करणारं एखादं कॉमेडी पात्र घातलंच पाहिजे का? सर असं बघा, आता हे माध्यम आहे आणि मालवणी किंवा याच्या जे काही आपलं धडकुंड किंवा आपला कोळसा उगवण्याची जी मनोवृत्ती झालेली आहे ते फार वाईट आहे. मी 13 वर्ष चिन्मयकर कंपनी चालविली. माझ्यात येणारे कलाकार अजूनही आहेत, त्यांना ते माहिती आहे. गावकरी सांगेल ते आख्यान मी केलं. माझं ते आख्यान बरं होतं म्हणून करा असं मी कधी सांगितलं नाही. आता कुठं मी काही बघितलं, माझ्या बघण्यात आलं, वास्तवात आहे ते आमचं ते एक आख्यान बसलेलं आहे, तेच आमच्याकडे उत्तम होतं आणि तेच होतं. आणि मग आमच्यात कुणीतरी सांगतो, ते गावाले म्हणतायत, मालकाला सांगतात, मालक सर्व तर फिरत नाही काय काय, पण कलाकार म्हणतात ते गावाले म्हणत होते शिदा देताना की विनोदी पाहिजे. यांना माहित असतं तर विनोदी म्हणजे काल परवा 4 दिवस केला तो प्रयोग आहे, तो करा. मला काय म्हणणार तो करा. पण हरिश्चंद्रासारख्या प्रयोगाला आजही गर्दी होते. ययातीसारख्या नाटकाला आजही मागणी आहे. त्याच्यानंतर आणखी अशी काही उदाहरणं नाटकाची आहेत बरीचशी, जी सुधीर केलेली आहे, गाजवली आहे. ती विनोदाशिवाय आहेत नाटक. त्याला कुठं बाधा येत नाही. ते 3-3, 4-4 तास लोक बघतात. पण आमची मनोवृत्ती झालेली आहे ती त्याच्यात अमुकच पाहिजे, त्याच्यात तो कोळीत पाहिजे, त्याच्यात तो दंगलीत पाहिजे. हे जे क्लिष्ट विचार आमच्यात रुजू पाहत आहे ते मला योग्य वाटत नाही. त्या नाटकात लोकांनी एखादं नाटक मागितलं, सध्या रुक्मांगत मागितलं, मग त्याच्यात विनोदी कलाकार आहेतच, विनोदी पात्र आहेत, ते घडत जातं ना. आता रुक्मांगत त्याच्यात आहे ते, पण विरोचनात नाही ना. ते बरोबर, दोन्ही प्रयोग एकादशी महात्म्याचेच आहे. एकाच आहेत एकात नाही. विरोचनासारखा भाग अजूनही लोक मागतात. तुम्हाला आठवणी आहे, अजूनही लोक मागतात. मग तो प्रयोग लोक खिळून कसे बसतात? धो धो पडणाऱ्या पावसात देवळांचा आसरा घेऊन एखादा प्रवेश बघण्यासाठी लोक खोळंबूत राहतात. इकडचं स्टेज तिकडे नेईपर्यंत 1-1.5 तास जातो, तरी लोक एक हालत नाही. मग विनोदाचंच वावडं का? मला मच्छिंद्र कांबळ्याचे एका नाटकात वडाची साल पिंपळा काय, पिंपळाची साल वडाची, कुठच्या नाटकात पण ते म्हणतायत, ते मास्तर असतात ते म्हणतायत कोकणात आता मालवणीचं केव्हा फुटलं, तेव्हा कोकणातली नाटकं मालवणीतच आहे असं नाही. आपण आपला समाज, आपलं कोकण हे पुण्याच्या बाजूलाच आहे. थोडस आपल्यातही लोक साधारण पुण्य म्हणजे ज्ञानवंत आणि आहेत. सगळीच मालवणी नाही, मालवणी नाकोशी नाही, ते आमची मातृभाषा आहे. त्याच्याबद्दल आम्हाला स्वाभिमान आहे. पण ते माध्यम पकडून तुम्ही कुठच्या कुठं जाऊ नका. तुम्हाला शुद्ध भाषेत बोलता येत नाही,
तुम्ही शुद्ध भाषेत बोला ना. शुद्ध भाषेतही विनोद होता. पु ल देशपांडेंनी काय मालवणीतून विनोद केले नाही. दादा कुंटेकर मालवणीतून विनोद केले. मग त्यांच्या भाषेत ते विनोद स्वीकारले. मग तुमच्या कलाकारांचा हा मान राहील का? तुम्ही लोक नास्तिक कथानक द्या. आपलं दशावतार जिवंत राहिलं पाहिजे. आपली जर त्याच्यात कसोटी लागली पाहिजे तर तुम्ही पुराण टाळून काही करू नका. कारण लोकांनी मानलं नाही तरी मी मानतो, आपली लिखित संहिता म्हणजे पुराण आहे आणि त्याच्यातील सामवेद हा आपल्या कोकणी दशावताराशी निगडित आहे. काका धन्यवाद. आता तुम्ही संहितेवर घसरला. लिखित संहिता आहात असं तुम्ही म्हणता आणि ते सामवेदाला तुम्ही ठामपणे या ठिकाणी दुजोरा देता. थोड्या वेळ आपण सामवेद ही संहिता मानूया, पण आपल्याकडे काय अशी अधिकृत संहिता नसते जशी नाटकाला असते तशी. त्यामुळे ती अलिखित संहिता असते. पण नाही, माझं म्हणण्याचा अर्थ एकच. आता आपण एखादं नाटक एखादा लेखक लिहितो त्यावेळी तो विषय समजा उषा स्वप्नाचा अनासूर नाटकच आहे आणि दशावतारी लोक त्याच्यातील मुद्दे घेऊन आमच्यातील जाणकार ते सांगतो तो कलाकार आपल्या भाषा प्रभुत्वावर तो प्रवेश उभा करतो आणि ती भाषा वापरतो. पण लेखक आपली एक सचोटीतली आपल्या साच्यातली भाषा वापरून ती निर्माण करतो म्हणून तो लेखक होतो. आमच्यात लेखक नाही. आमच्यात तशी लिखित त्या नाटकाची संहिता नाही. पण वेदांमध्ये जी आख्यानं लिहिली आहे आमच्यात आता इतर झाली विष्णुभोवती आपलं दशावतार फिरत आहे. त्याच्यामुळे आपल्या जास्तीत जास्त महाभारत आणि रामायण याच्यातीलच कथाभाग दाखवले जातात. बौद्ध कलंकी हे नाही आणि इतर अग्निपुराण बाकीची पुराण आहे नारद पुराण आहे त्याच्यातही काही कथाभाग माहितगार सांगतो अंत सांगतो. सगळेच माहितगार नसतात. एखादाच पुतुरला आतील कलाकार माहितगार असतो आणि तो सर्वांना विषय पटवून सांगतो आणि त्या पटवून सांगितलेल्या विषयावर प्रत्येक जण आपल्या बुद्धी कौशल्यानं संभाषण निर्माण करून तो सभेत मानतो. त्याच्यामुळे ती संहिता म्हणजे आपलं दशावतार नाही. पण आलोय कुठून याला म्हणणं माझं दुर्दैव आहे. त्या आलं ते आपलं पुराणातलं आहे म्हणून आमच्या पूर्वजांनी दुसरं काही लिहिण्याचा उद्योग केला नाही. मग आता जे काही चाललंय उपद्या कथा लेखक ह्याला काय म्हणता तुम्ही? तुम्ही म्हणताय की आमच्या पूर्वजांना लिहिण्याची गरज पडली नाही. मग हे जे आता नवीन चाललेलं आहे की मी बाबा कथा लेखक आहे या वेळचा, असे बरेच कथा लेखक दशावतारामध्ये जन्माला झालेले आहेत. मग आता त्या दृष्टीने मी बोलते म्हणजे त्याच्यावर बोलेल नक्की. पण आता बरेचसे दशावतारी समीक्षक माझे 100 रुपये अमुक दशावतारी समीक्षक. आता त्याच्यातलं त्याला किती कळतं आणि काय कळत नाही ते मला सांगता येणार नाही आणि मी कोणावर ताशेरे बोलणार नाही. पण कथा लेखक एखादं नाटक मी समजा एखादं नाटक अभिमन्यू असेल आणि त्याचं डायरेक्शन मी केलं आहे की अभिमन्यू 2 उत्तरा अमुक म्हणून मी कथा लेखक होऊ शकत नाही. ते नाटक मी जर ते सगळ्या कलाकारांचे 8-10 माणसं असतील ते जर मी सगळ्यांच्या भाषणा गाण्यांच्या सगळ्यांचं जर मी ते लिहून काढून सेन्सर करून घेतलं असेल तर मी त्याचा लेखक. दशावतारात लेखक ही संवेदनाच नाही. लेखक हे म्हणणं साफ चुकीचं आहे. तुम्ही माहितगार नसेल माहितीगार दिग्दर्शन करू शकता, कथासूत्र तुम्ही सांगू शकता, असं काही उपाधी घ्या. पण लेखक ही संहिताच नाही तर म्हणजे तुमच्या मते हे पूर्णपणे चुकीचं आहे. चुकीचंच आहे. मी तर त्याला काही सांगणार नाही. मी सांगतो म्हणजे उघडपणे म्हणतो. मी काल एक धनुर्भंग म्हणून नाटक वारावकर कंपनीला लिहून दिलं. ते लिहून गेले. पण मी ताबडतोब 2 मिनिटात त्यांना फोन केला, मला तुम्ही जर त्याच्यावर लेखक वगैरे काही घालत असाल तर तुम्ही घालायचं नाही. एक दिग्दर्शक किंवा या नाटकाची माहितगार म्हणे यशवंत काका असं सांगितलं तर ठीक आहे. तर कथा लेखक किंवा लेखक म्हणून नाव घालत असाल तर मी त्या नाटकाला येणारही नाही.
काका हे झालं तुमच्या मनाचा मोठेपणा, म्हणजे इतकं सगळं मिळून तुम्हाला काही तर मिळणार होतं ना. आता यशवंत काकांना कलादान पुरस्कार विजेते यशवंत काका असं म्हटलं जातं. त्याच्या पुढे असं म्हणणार होतं ना लोक की कलादान पुरस्कार लेखक यशवंत काका देणार. नाही तुम्ही ते चुकीचं आहे, कारण तो अन्याय आमच्या पुराणावर होईल. तो अन्याय आमच्या पुराणावर. आता समजा प्रत्येकाच्या खिशाला काही परवडणार नाही. मला माहित आहे ही संस्कृती कशी आली, तिने सुरुवातीला सांगितली ती थोडी 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 घसरत आली. पण म्हणून त्यांचे आभार पुराणाचे मानले पाहिजे. व्यासाने वेगळं लिहिलं, दुसरे कोण असतील त्यांनी वेगळं लिहिलं, असे पुराणात उपपुराणात काही काही गोष्टी घडतच गेल्या. पण ते त्यांनी लिहिलं, त्यांनी ते अनेक वर्ष जोपासलं. ही एक गोष्ट अमुक आहे हे करण्यासाठी त्यावेळच्या काळात, आताच्या काळात विज्ञानाचा आहे, आता विज्ञानात तपासला जातो. आता त्यावेळचे लोकही चंद्रावर गेले आणि चंद्रही खाली आला. पण आता विज्ञान तिकडे जात आहे, तो आपला विषय नाही. पण चंद्र आपला देव आहे, तो मित्र आहे, बहिणीचा भाऊ आहे. ही जी संकल्पना आहे ती कधी कोणाला बदलता येणार नाही. विज्ञानाने तरी माती धोंडे दगड आहेत सांगितले, तरी आमची बहीण पावलेला तिला ओवाळणारच आणि आपला श्रद्धा महत्वाची असं जे गणित आहे ते कधी चुकतात. त्याच्यामुळे या गोष्टी तुम्ही लिहिल्यात तर अशा लिहा. कुणाचं तरी पुस्तक आहे सिंहाचा छावा, ते कुणीतरी लेखकाने लिहिलेलं आहे. आता डॉक्टर भाईटकरांनी उषा सपना बाणासूर त्यांच्या कल्पनेतून त्यांनी संपूर्ण लिहिले आहे. ते लेखक. आम्ही उषा सपना बाणासूर करतो की आम्ही लेखक नाही. तो आमच्यातील एक सूत्रधार ज्याला संपूर्ण कथा माहीत आहे, तो इतर 8 जणांना 10 जणांना सांगतो एवढंच. याच्या पलीकडे आपली पूर्णपणे नाकारताय. कथा लेखक हा पॉइंटच नाकारतोय. कारण कथा लेखक आपल्या दशावतारात अजून झालेला नाही. आणि दशावतारात झाला असेल ना तर त्यांनी संपूर्णच्या संपूर्ण ते नाटक लिहावं, सेन्सॉर करावं आणि त्याने म्हणून आपलं नाव द्यावं. त्याला माझी संमती असेल. येतील जन्माला उद्याचे नाटककार आपल्या दशावतारातून. आपण आशावादी राहूया. दशावताराला सुद्धा सेन्सॉर बोर्डचं प्रमाणपत्र मिळेल. आपण सुद्धा संयुक्त नाटकात सुद्धा काही जाणकार मंडळी आहे, काही नाटक काढतात, काही विषय वाचतात. आता आपल्या माझ्या माहितीप्रमाणे आहेत दशावतारी आमचे सगळेच आहेत कलाकार, चांगलेच आहेत, त्याच्याबद्दल वादच नाही. आता दशावतारात अमुक बदल होतोय. अगोदर राम कमरेला तलवार लावून येत होता, आता आमचा राम धनुष्यबाण घेऊन येतोय. म्हणजे काही गोष्टी चांगल्या आहेत, चांगल्याच झाल्या आहेत, बदलच झालाय. आपली तरुण मंडळी याच्यात खूप पुढे गेली आहे, आमच्यापेक्षा खूप पुढे गेली आहे याच्या बाबतीत. पण माझ्या माहितीप्रमाणे हाताच्या बोटावर मोजणारीच मुलं अभ्यास करतायत आणि ती मुलं लोकांना आपल्या समवेत असणाऱ्या 7-8 माणसांना सांगून तो प्रयोग सादर करताय. म्हणजे तो लेखक होऊ शकत नाही, तो कथा सांगणारा, कथा पुरवणारा माणूस आहे, दिग्दर्शक आहे किंवा संचलन करणार आहे, अशा काही उपाधी आहेत. पण लेखक ही उपाधी नाही. धन्यवाद काका. आपण आपल्याला असलेला प्रदीर्घ अनुभव, आपण दशावतारातून केलेली वाटचाल आणि त्याचं सगळं फलश्रुती म्हणजे तुम्ही आता लेखक या संकल्पनेला दिलेला छेद हा खूप महत्वाचा म्हणावा लागेल. कारण दशावतार याला संहिता नाही आणि आपण जेव्हा तिथे लेखक लागतो तेव्हा ती संहिता मानली जाते आणि दशावतार लोककलेचा तिथे कुठेतरी खून होतो असं या ठिकाणी जाहीरपणे सांगाय म्हणजे काकांच्या माध्यमातून मला सांगायचं वाटतंय. काका आपण मालकी सुद्धा केलेली आहात बऱ्यापैकी. सर त्याच्यापूर्वी एक गोल तुम्हाला होतो, हे करत असताना आणि हे मी अधिकाऱ्यांना सांगत असताना मी कुठेतरी भट्टीतून निघालोय. तुम्हाला कल्पना नाही. तुम्ही मागं मला एकदा म्हटलं होतं माझा जन्म 1985 झाला आणि 1985 सालात खानोलकर दशावतार मध्ये मी व्यावसायिक दशावतार म्हणून प्रवेश केला. पण त्यावेळेच्या काळात मी नशिबान एवढं आहे
की त्यावेळच्या काळात साधा हेवाळकर, काशीराम वाद्यकर, धुले मानकर, गोविंद तावडे, बाबी नालक, रंगा खानोलकर, पांडुरंग शिरसाट, बाबा आलव, बाबा पालव, काका उटवणेकर असे दिग्गज कलाकार, आणखी काही नावं आहेत, नाही अशी नाही, अशाशी संघर्षातून मी निघालो. कारण थोडक्यात सांगायचं तर हे वाघ होते आणि या वाघात मी त्यावेळी एक सशाचा पिल्लू होतो आणि अशातून पोटातून रिगून त्यांचे भाषा शैली, त्यांचे अभिनय, बाळाभाटासारखा माणूस तुम्ही बघितला असेल, नाही बघितलं असेल तर त्यांचे डोळे बघितल्यानंतर तुम्ही वर मान करू शकला नव्हता. रंगाभाऊ म्हातारपणी तुम्ही बघितलं रंगाभाऊ, पण रंगाभाऊंची उभी राहण्याची ठेक, भाषा शैलीची फेक नाही. डाबरेकर काकांची भाषा शैली मोठं पुराण नसेल, त्यांचं पुराण मोठं नसेल, कारण मी त्यांच्या बरोबर शेवटची 4-5 वर्ष होतो, त्याच्यामुळे ते पुराणात तेवढे दिक्कत नसतील. पण प्रवेशाला आणि नाटकाला अनुसरून जी भाषा शैलीची फेक होती म्हणून त्यांचा खलनायक घातला, राक्षस नाही. राक्षस रंगावरूनचा घातला, खलनायक नाही, याचा फरक आहे. आणि ते टिपण्याचं भाग्य मला लागलं. आणि त्यांच्यातून त्यांच्या वसंत प्रभू म्हणून जे बांबर्डेकर म्हणून होते ते तर दिग्गज होते त्यावेळी. म्हणजे गोविंद वेतुरकरांचे ते शिष्य होते की काय ते मला माहित नाही. मी गोविंद वेतुरकर म्हणजे बाबी वेतुरकरांचे वडील म्हातारपणी पाहिले, वेतुर हायस्कूलात जातात असताना, पण मी त्याचं पाक पाहिलं नाही. पण कोण कोण काय म्हणतात, दादा पाटकर कसे होते, बाबलो ससा कसा होता, तुमच्या खानोलीचा सांगायचं तर ते वर सड्याच्या माथावर पिंगुळकर म्हणून राहतात, त्या घराण्याचे एक कलाकार होते. तर त्याची बोलण्याची भाषा अजूनही माझ्या गावातील जुने म्हणतात. तुला समजलं का रे? जे काही जरी बोललो तरी शेवटचं वाक्य तेच, तुला समजलं का रे? आणि दुसरं त्यांचं लोकांच्या अजूनही तोंडात आहे, पांडवांना मारायला आणि मीच मध्ये मरून गेलो. अशी त्यांची लोकांची मौखिक जतन ते माझ्यापर्यंत पोहोचले. आणि म्हणून पुढच्या कलाकारांनी काय करावं, आजच्या उपस्थित कलाकारांनी काय करावं आणि आपलं ईश्वर दत्त मिळालेलं दशावतार कसं सांभाळावं याच्यासाठीच माझे उपयोग आहे. धन्यवाद काका. मला नक्की खात्री आहे, मला नक्की आशा आहे की माझे सगळे दशावतारी जे कलावंत आहेत हे सगळं बघतायत आणि ते मनन चिंतन करतील आणि यापुढे जे दशावतार खूप चांगल्या प्रकारे ते सादर करतायत. काही चुका असतात, या चुका सांगण्यासाठीच आपण बसलेलो आहोत. तुम्ही अधिकारवाणीने ते सांगताय आणि ते त्यांच्यापर्यंत जात आहे. खरं तर ज्यावेळी समोरचा माणूस त्या ताकदीचा असतो तेव्हा 100% त्या सुधारणा आपसूक सुधारतात. गेल्या वेळी प्रहारने जवळपास 1 वर्ष हा उपक्रम घेतलेला होता आणि लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला येत आहे की दशावतार खरंच पुन्हा एकदा चांगल्या ट्रॅकवर आलेला आहे. या मांदियाळीमध्ये काका आपण सुद्धा होता आणि मला वाटतं सर्वाधिक जास्त मुलाखत तुमची झालेली होती, 2.5 तासाची. आणि त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाचा कलादान पुरस्कार मिळाल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्याबरोबर बसण्याचा, प्रहार बरोबर बोलण्याचा योग आला. आणि हा योग खूप महत्वाचा यासाठी मानतो की तुमच्यासाठी खूप कमी लोक असतात जी बिनधास्तपणे, निस्वार्थीपणे, कोणतीही अपेक्षा न ठेवता बोलू शकतात. कारण तुम्हाला तो अधिकार आहे. त्यामुळे मला पुन्हा तुम्हाला ह्या प्रश्नाकडे न्यायला आवडेल की तुम्ही मालकीच गेलेली होती, तुम्ही मालक म्हणून सुद्धा बऱ्याच ठिकाणी संचालक म्हणून काम केलेले आहात. अलीकडच्या काळामध्ये जेव्हा आम्ही काही मालकांशी बोलतो तेव्हा ते सांगतात की आम्हाला मर्यादा आहे, त्यामुळे आम्ही कलाकारांना काही सांगू शकत नाही. हे कितपत योग्य आहे? मला नाही, कारण एक ठराविक पगाराच्या बोलण्यावर कलाकार ठरला जातो. एक 10 रुपये माझी नाईट आहे, त्यामुळे तो कलाकार माझ्याकडे ठरलाय. मग मर्यादा त्याला मीच घालून दिल्या पाहिजे. कलाकार ऐकत नाही म्हणजे का? कलाकार ऐकत नाही म्हणजे काय? आपल्या दशावताराच्या उत्कर्षासाठी आपणाला जे जे करण्यासारखं आहे ते आपल्या कलाकारांनी घडविलं पाहिजे.
याच्याकडे मालक संचालक याचं लक्ष असायलाच हवं. कलाकार ऐकत नाही म्हणजे काय, मी तुला 10 रुपये देतो ते कशासाठी आहे, मी सांगितलेलं करायचंय. कारण माझा मूळ पॉइंट असा आहे, लोकांची नाळ ओळखून लोकांना तुम्ही तुमची कला सादर केली पाहिजे. मग ती नाळ ओळखण्यासाठी सगळेच कलाकार काही सुबुद्ध असतात त्याच्यातला. मग ती सुबुद्धता त्यांना शिकविण्याचं काम त्या मालक संचालकाने किंवा त्याच्यावर ज्याचा अधिकार आहे त्यांनी केलं पाहिजे. आणि ते मी माझ्या दशावतारात करत होतो. माझा कलाकार रात्री चुकला, मी माझं एक वैशिष्ट्य ठेवलेलं होतं. मी 10 जणांसमोर कोणाला कुठच्या कलाकाराचा कानुतारा करत नव्हतो, कुणाला शिवाय शाप देत नव्हतो, काही बोलत नव्हतो. पण दुसऱ्या दिवशी नाश्ता वगैरे करून झाल्याच्या नंतर दुसऱ्या गावी दुसऱ्या मंदिरात होतं. त्यावेळी आमची मंदिर ही दुपारच्या भोजनाची किंवा वेळ असायची. मग पुढे घर नाही पाठी घर नाही अशा एखाद्या रानमाळावर मी गाडी थांबवायचो. मग सगळ्या कलाकारांना सामोरं जायचो. आणि मग कुणी कुणी काय केलं हे प्रत्येकाला सांगायचं. कारण माझी तेवढीच बुद्धी होती, मी रात्रीचं कधी झोपत नव्हतो. नाटक चालू झाल्यापासून नाटक संपेपर्यंत, कारण माझी जबाबदारी होती. मी संचालक असताना आरतवाल्याला, कारण गाववाल्याला सकाळी पावती करताना तोड मला द्यावं लागत होतं ना. मग आरतवाल्याला उठविल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित झोपेतून जागा करून तो रंगरंगोटीत बसला की कोणी कधी उठवायचं, पालखीला कोणी कधी जायचं हे सगळं सांगून मग मी पांघरून घ्यायचो. पण ते झोपायचंच नाही, तोपर्यंत मी झोपायचो नाही. मग झोपायचो. मग माझी भूमिका कधी, मी प्रत्येक वेळी भूमिका करायचो. मला सोंग येणार नाही असं किंवा मला त्रास झालाय असं सांगून मी राहिलो. कारण लोकांची आवड होती. संचालक म्हणजे मालकच समजायचे, ते मालकाने काम केलंच पाहिजे आणि माझी आवड असल्यामुळे लोक सांगत होते. पण रात्री कोण कधी संपला हे मी सांगत होतो. नाटक बसवायला त्याचा पेटीवाला माझ्याकडे असला तर मी त्याच्याकडे वही पेन घेऊन ठेवत होतो. कोणी किती क्रियापद कधी वापरलं आणि कोणी किती शब्द चुकीचे वापरले हे लिहून ठेवायचे. आणि तसे प्रयोग मी केले. त्याच्यामुळे कलाकार काय करतो याचा दोष किंवा याचं खापर कलाकारावर न मानता ती आपली जबाबदारी आहे. आणि दुसऱ्या दिवशीचा प्रयोग कसा झाला पाहिजे, कालच्या दिवशी चुका सुधारून दुसऱ्या दिवशीचा प्रयोग कसा झाला पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. दुसऱ्या दिवशीचे 24 तास आपल्याकडे असतात. मग त्या 24 तासात आपण ते जडणघडण केली पाहिजे. दशावताराकडे तुम्ही काय बोट दाखवता, तुमची जबाबदारी नाही. तुम्ही पगार देऊन त्याला ठरविलं आहे ना, मग त्यांनी काय केलं पाहिजे, किती मिनिटात प्रयोग आटोपला पाहिजे हे सांगितलं पाहिजे. माझा एक श्रीपाठ दिवस होऊन जायचा. एका प्रवेशात 14 गाणी म्हणायचं किंवा काय होतं. मी बघितलं, सांगून बघितलं तर तो काही ऐके ना. मग मी पेटीवाला दर्जीला सांगितलं 4च गाणी वाजवायची, 5वं गाणं वाजवलंच की तुला खर्च तुझा पगार मिळणार नाही. 5वं वाजवलं न पेक्षा 5वं गाणं त्यानं चालू केलं की तू उठून सभेच्या बाहेर जायचं. तसाच त्याला किती तो गाव लोक सांगतील ना. आता तो काल सरस्वती आणि द्रोणाचार्याचा प्रबोध लोकांनी थांबविला ना, लोकांनी थांबविला असं त्याचं म्हणणं. त्या काल ज्या माणसाने मला सांगितलं, मी काही बघितलं नाही, काही मी अनुभव घेतला नाही. मग तसंच त्याला वेड्याची भूमिका करताना किती गाणी म्हणावी आणि काय करायला लोकांनी शासन देऊ दे ना. कारण काही वेळा एक बोट प्रेक्षकांकडे जातं. ते कसे लोकच आम्हाला चढून जेवतात कलाकारांना, पण ते चुकीचं आहे. कलाकारांनी लोक चढविले तरी आपली बांधिलकी सोडून वागता उपयोगाचं नाही. तरच हे दशावताराला चांगले दिवस येणार. लोक तुम्हाला काही सांगतील. मंगलाष्टकाच्या वेळी जेवणावेळीचा श्लोक म्हणायला सांगतील, ते म्हणू नका. तुम्ही लग्नाच्या प्रवेशाला लग्नाचा श्लोक म्हणा आणि जेवणावेळच्या त्याला ते श्लोक म्हणा. मंगलाष्टक आणि श्लोक याच्यात फरक आहे. बरोबर काका. आता हा फरक आमच्या कलाकारांना नाही समजत आहे असा माझा आरोप आहे. तो त्यांनी समजून घेतला पाहिजे. आपण जुन्या जाणत्यांनी मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्या आपण पाळल्या पाहिजे. त्या अलिखित संहिता आहे, लिखित नाही पण त्या अलिखित संहिता आहे त्या आपण पाळल्या पाहिजेत. त्या आपण पूर्ण केल्या पाहिजेत. तरच दशावतार
नाचता खेळता आणि फुलुऱ्याला आलेला दिसेल अशी माझी भावना. नक्कीच काका, पण आजच्या अलीकडच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर दशावतार करून आपलं संसार किंवा प्रपंच चालवण्या एवढी महागाई निश्चितच आज कमी नाहीये. महागाईचा आलेख वाढता आहे, तो वाढत चाललेला आहे. त्यामुळे दशावतारी बांधव अजून दुसरा काहीतरी सेपरेट व्यवसाय करतात आणि ते आपली उपजीविका सादर करत असतात. त्यामुळे मी सांगतो ना, अनेक कलाकारांचं मी कौतुक केलेलं आहे. आमच्या वेळी काय असायचं, दशावतारी की दशावतारच व्हायचं, दुसरा मार्ग नव्हता, वाहनं नव्हती, कारण दुसऱ्या गावी पोहोचण्यासाठी मंडळी बरोबर चालत जायचं हा विषयच होता. आता तर तसं नाही. आता त्या प्रत्येक कलाकाराच्या हाती गाडी आहे आणि दशावतारावर मिळणाऱ्या तटपुंज विदागीवर संसार चालण्यासारखा नाही. मला एक कौतुक वाटतं, ते कौतुक वाटतं म्हणून मी पुष्कळश कलाकारांचं कौतुक केलं. आता प्रत्येक कलाकार काही ना काही उद्योग करतो. बरोबर. कोण कुठलं दुकान करतोय, कोण मसाल्याचे पॅकेट देतोय, तर कोण दुसरे काही करतोय उद्योग, कोण वाहतुकीचं म्हणजे पायलटचं काम करतोय. कोणत्या ना कोणत्या तऱ्हेनं प्रत्येक कलाकार आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी काम करताय. पण त्याच्यामुळे थोडासा दुर्लक्ष होतोय. म्हणजे नाटक किती 11ला चालू होणार ना, मी 10:30ला गेलो की चालतो. पण त्यावेळी तसं नव्हतं. त्यावेळी चालत बिराड असायची, चालत त्याच्यात नाटकातले प्रवेश, पात्र, अनुभव, जाणकार बोलत जायचे. आता ते नाही. आता कसं झालं, माझी भूमिका काय कोळ्याची, मग मी गेलो की गेलो. मग ह्या सगळ्यावर काय तुम्ही सांगू शकाल आता कलावंत म्हणून? त्याच्यावर काहीतरी मार्ग असला पाहिजे. आज तुम्ही इतकं दशावतार जपलात, ही लोक जी आहेत ती दशावतार फुलवत आहेत आणि खूप छान फुलवत आहेत. अगदी प्रत्येक गोष्ट टीकात्मक नाहीये, खूप छान आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला त्यांचं अभिनंदन तर आहेच, पण अभिमान सुद्धा आहे की आमची जी आता युवा पिढी जी आहे ती ज्या प्रकारे दशावतार खेळवते, ज्या प्रकारे दशावतार वाढवते, काहीतरी मायनस गोष्टी असतील ते आपण जर सोडलं तर आता ह्या सगळ्या सिच्युएशनला की हे बरोबर टाइम टू टाइम येतात आणि त्यामुळे कुठेतरी नाटकाचा दर्जा घसरतो. मग ह्याला काय आपण करू शकतो? म्हणजे याला एक कारण आहे, एकच नाटक अंतरावर केलं जातं, त्यामुळे कलाकाराला काळजी राहत नाही. अरे मग माझी ती द्रौपदी आहे ना, किंवा माझा तो दुर्योधन आहे ना, माझा तो शकुनी आहे ना, काल केले तर आज विचार करण्याची काही गरज नाही. तो वेगानपणे आपल्या टायमिंग मध्ये येतो. पण पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी काय, गाववाला सांगेल ते अटका, गाववाला सांगेल ते चरित्र. कारण त्यावेळी पद्धत होती, शिदा देताना प्रमुख गावकर मंडळी तेव्हा सांगत होती, ए बाबा, मी समजा मी मालक होतो त्यावेळी, ए तेंडुलकर आम्हाला पिचोबत पाहिजे. मग श्रवणाचा शिदा घेण्यापासून रात्री नाटक 12 किंवा 1 वाजता उभं राहणं, मग त्यावेळा मी ते नाटक बसवून ते केलं पाहिजे. आता ती काळजी राहत नाही. मी गेलो मग झालं असं राहत. मी म्हणतो तुम्ही तुमचा संसार करा, आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा जरूर प्रयत्न करा आणि तो केलाच पाहिजे. कारण आता हे विज्ञान आहे, महागाई आहे, सगळं काही, त्याच्यामुळे तुम्ही तो प्रयत्न केलाच पाहिजे. पण तो करत असताना आपण स्वीकारलेला उद्योग तो पण नीट चालला पाहिजे, त्याच्यात कंपनीचं नाव झालं पाहिजे, मालकाची वाहवा झाली पाहिजे, याचाही विचार कलाकारांनी केलाच पाहिजे. तुम्ही मिळकत केलीच पाहिजे. त्याच्याशिवाय आता की शिक्षणासारखं ते पैसे भरले पाहिजे, ते केलं पाहिजे, खूप त्याला आहे. मालक देऊ शकत नाही. मालक तेवढे पैसे तुम्हाला देऊ शकत नाही, तेवढे तुम्ही कमवू शकत नाही. मग पर्यायी मार्गाने ते तुम्हाला कमवावे लागतात आणि ते आजचे कलाकार मिळवतात. याच्याबद्दल मी त्यांना धन्यवादच देतो. कारण इन्व्हेस्टमेंट कशी करायची याच्यात आजच्या कलाकाराचा कल गेलेला दिसतो. काही असू दे, पण मला माझ्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी एवढी पैसे, एवढी रक्कम पाहिजे, याच्यासाठी मी काही केलं पाहिजे. आणि हे करत असताना त्या कलाकाराने एक जाण ठेवली पाहिजे, मी एक दशावतारी कलेचा उपासक आहे
मग त्यावेळी आपल्याला ज्या ज्या वेळी वेळ मिळेल त्या त्यावेळी वाचण्याचा अभ्यास धरला पाहिजे किंवा काही दुसऱ्यांच्या कलाकृती अभ्यासला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे आपण मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरंच खूप चांगला सल्ला मी आपल्या कलावंत बांधवांना दिला की वाचन हे खूप महत्वाचं आहे. अलीकडे अजूनही प्रेक्षकांची एक पुसटशी कुजबुज ऐकायला येते की पूर्वी जे तुम्ही सादर करायचा पौराणिक भाषा ती खूप स्ट्रॉंग होती, खूप चांगली होती, ऐकायला वगैरे सुद्धा भारी वाटायची. आता कुठेतरी भाषेचा स्तर सुद्धा खाली आलेला दिसतो. म्हणजे काही गावठी शब्द मारून टाकी असे काही ते गावठी शब्दाची जागा त्या कलावंतांच्या माध्यमातून आपल्याला स्टेजवर बघायला मिळते. याच्याकडे तुम्ही कसं बघता? सर, तुमचा जो शिक्षकी पेशा आहे म्हणजे आताच्या याच्यात तुम्ही शिक्षक असला तरी तुम्हाला व्याकरण काही सुटलेलं नाही. व्याकरण हे व्याकरणच आहे. आमच्या काळी मोरोपंताच्या आर्य संस्कृत सुभाषित व्याकरणही होतं, त्याच्याबरोबर ती वृत्त वगैरे काय म्हणतात तो प्रकार होता, छंद हा प्रकार होता. त्याच्यातल्या गोष्टी पूर्वीच्या कलाकाराच्या मुखातून यायच्या. कारण श्रावणात म्हणा, अश्विन महिन्यामध्ये म्हणा, देवळामध्ये जे पुराण चालायचं, कथा पुराण चालायची, श्रावण महिन्यात चालायची, ते आमचे लोक आवर्जून ऐकायचे. त्यांच्या कानावरून ते शब्द जायचे. त्यांनी वाचलेलं नव्हते. उदाहरणासारखं आमचे बादर माणूस ते नारायणाच्या समोरच त्यांचं घर आहे, त्याच्यात जे काही घडत असेल ते त्यांच्या सतत कानावर पडत होते. शारदाकारण भुजबळचे आधी मला नाही म्हणता येणार, पण ते मुखोद्गत म्हणत होते. त्याचं कारण परत परत त्यांच्या कानावर ते पडत. तसं आता ना, आत्ताची भाषा ही कुडाळी आणि मालवणीत झालेली आहे. दशावताराची सुद्धा कुडाळी भाषा जी आपण म्हणतो आणि मालवणी म्हणतो तीच झाली आहे. पुराणाची भाषा कमी झाली आहे, नाहीशी नाही. काही काही लोक काही म्हणजे बरेच कलाकार अजूनही पुराण भाषा बोलतात, नाहीशी नाही. पण मी मला म्हटल्याप्रमाणे हाताच्या बोटावर बोलणे आणि त्याची परावृत्त झालेली आहे. जे सुधीर बोलला, यशवंत काकांनी सुधीरला राजनीती लिहून दिल्या, सुधीरने त्या कॅसेट केल्या, त्या कॅसेटी अजूनही ऐकायला येतात ना. बदल काही नाही. बरोबर. त्याच्यात त्यांनी नैनम छिदंती म्हटलं तर हा कथा ऐकून मैनम छिदंती करतो. फरक असा जातो ना. स्वतः यायला पाहिजे. त्याचं सुधीराने तो अभ्यास केला होता. एक एक शब्द सुधीरला पुस्तक दिलं तर सुधीर पुस्तक कधी वाचत नव्हतं. तो मला नेहमी जमायचा, तुम्ही मला सांगा प्रवेश, मी बसतो, तुम्ही तो बोला. मग तो बोलून गेल्याच्या दाखविल्याच्या नंतर तो करायचा. एक पाठी होता तो. त्याच्यामुळे ते घडत होतं. आता तसं नाही. आता वाचन नाही, कॅसेट आणि मोबाईल. माझं संभाषण आज मोबाईलात कॅच केलेलं आहे किंवा त्याच्यात ते घेतलेलं आहे, तेच वाचतो. वाचताना ते पुन्हा त्याचा शब्द अपभ्रंश होत जातो, मग ते दुसरंच होतं, मग तिसरं ऐकताना ते तिसरं बोलतं. याच्यामुळे भाषेवर प्रभुत्व राहिलेलं नाही. म्हणजे थोडक्यात अंधानुकर काळोखात तीर मारण्यात काय. नक्कीच काका आज आपण बघितलं तर तुम्ही आयुष्याची जास्त वर्ष या दशावताराला वाहून घेतलेला आहात. आज तुम्ही कलादान पुरस्कार विजेते यशवंत काका तेंडुलकर म्हणून माझ्या समोर बसलेले आहात. मलाही अभिमान आहे की एका मोठ्या पुरस्कार मुद्द्याच्या बाजूला बसण्याचं सौभाग्य मला या प्रहारने दिलेलं आहे. म्हणजे सध्या जर आपण तुमच्या विचार केला तुमच्या वयाचा, तर आमच्या पुराणामध्ये जो वानप्रस्थाश्रम आहे तो सध्या तुम्ही जगता आहात. हे कसं हा प्रश्न म्हणजे थोडा माझा वडा कळत. एका हाती झंझटीत वडा आहे तर दुसऱ्या हाती निर्जीव भट्टेचा पाव आहे. तसं माझं झालेलं आहे. बाकीचा अभ्यास माझा झाला, पण प्रल्हादाने वानरचा स्वरूप स्वीकारला किंवा आपला धृतराष्ट्राचा भाऊ पांडू काही शाप मिळाला, तो वानप्रस्थाश्रमाला गेला. अशा काही गोष्टी राजांच्या आणि म्हणजे पुराणातल्या, कथा पुराणातल्या आहे त्या बघता आल्यात. मलाही
असं भावलं. मी असं मनानं ठरविलं की आपणही त्याचा थोडा अभ्यास करावा. आता काही बाकीचा काही संसारात माझा उपयोग काही नाही, मग त्या जीवनाचा आपणही अभ्यास करावा. काही झालं तर मागच्यांसाठी काही लिहिता येईल याच्यासाठी कौटुंबिक सभासदांचा तर अनुमती मिळणारीच नव्हती. पण त्यावेळी मी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचा ध्येय माझ्या डोळ्यासमोर ठेवला की कायम रुक्मिणीला विठ्ठलपंत म्हणजे ज्ञानेश्वराच्या आई वडील विठ्ठलपंत रुक्मिणीला भीती घालवायची, तू अमुक केलंस तर मी संन्यास घेईन, अमुक केलं तर संन्यास घेईन. मग मी याच्या रित्यानं तसंच केलं ना. कुटुंब माझं मला तसं देणार नाही. हा, पण काही गोष्टीनं मी त्यांची तशी मुकसंमती घेतली आणि ते जीवन कसं असतं ते बघू. म्हणजे एकांतात परमेश्वर किंवा एकांतात काय करता येईल हे भाव याच्यासाठी राहील. म्हणजे त्या जीवनाचा मी अभ्यास करतोय. काल परवाच 2-3 माणसं माझ्याकडे आली होती. अशीच कुठून कुठे बातमी गेली मला काही माहित नाही. 2 कॅमेरे घेऊन ते आले. माझ्या जुन्या घराचा फोटो, गाईचा फोटो, वासराचा फोटो, मांजरांचे फोटो, अंतरून त्या सगळ्याचा फोटो काढून ते घेऊन ती माणसं नेरळाची होती. मी विचारलं कोण कुठून आलो? तुम्ही ते नेरळातून आम्ही आलो. ते म्हणालं असं असं बातमी आम्हाला लागली, यशवंत काका वानप्रस्थ आश्रमात आहे, तो कसा भोगतात हे पाहावं याच्यासाठी आम्ही आलो. मी म्हटलं उद्देश काय? तर ते मला म्हणाले उद्देश असं काही नाही, पण जुनी वास्तू कशी असते, आता काही तुम्ही वनात राहू शकणार नाही, वास्तूतच राहता, जे ती कशी असेल काय असेल हे पडताळण्यासाठी आम्ही आलो. याचा उपयोग कधी केला तर आम्ही तुम्हाला तुमची परवानगी घेऊन सांगू. तर ठीक आहे. आता त्याप्रमाणे मी याचा अभ्यास करतो. जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत अभ्यास करून त्याच्यावर आता बाकीच्या गोष्टी आल्या ह्या दशावतारावर झाल्या. मग याच्यावरही काही लिखाण करता आलं आणि त्याचा स्वानुभव घेता आला तर बघावा. याच्यातनं बारकाईनं मी आम्ही जुनी पिढी, जुनी म्हणजे मी काही तसाच जुना नाही, पण आताच्या जनरेशन मध्ये जुना. मग आमच्या चालीरीती रूढी या तरुण मंडळीवर पडू नये, त्यांच्यावर आमचे संस्कार बरे व्हावे, वाईट होऊ नयेत याच्यासाठी एकांतवास हे बरं. भाकरी करपली तरी माझी, कच्ची राहिली तरी माझी. म्हणजे सगळं तुम्हीच करताय. सगळं असा वानप्रस्थ आश्रम मी स्वीकारला आहे. नाटकामध्ये अनेकदा तुम्ही प्रल्हादाच्या भूमिका करत असताना तो वानप्रस्थ आश्रम स्वीकारला आणि विरोचनावर जेव्हा अन्याय झाला तेव्हा तुम्ही धावून आलात. या सगळ्या गोष्टी आम्ही जवळून बघितलेल्या आहेत आणि आता खुद्द तुम्ही वानप्रस्थ आश्रम भोगता आहात किंवा तो अनुभवता आहात. काका, हे संपूर्ण आयुष्य तुम्ही दशावतार लोककलेला वाहून घेतलं. प्रश्न सर तुमचा बरा आहे. म्हणजे कसा मला त्याच्यात वावगं वाटत नाही म्हणून मी वडापाव म्हणतो. प्रश्न तुमचा वावगा नाही की म्हणजे एक आदर्शवर जर लोक मानतात तर त्या आदर्शाचा संसार कसा होता, कसं त्याचं जीवन आहे, काय आहे, काही जिज्ञासू लोक जाणून घेऊन इच्छितात. तसंच मी बाकीच्याही गोष्टी त्याच्यात केल्या. आता पूर्वंपार चालत आलेल्या रूढी म्हणजे मुलाच्या नावावरच ते असलं पाहिजे, अमकच झालं पाहिजे, तसंच नाही. मला काही विचारलं त्यावेळी सुद्धा मी सांगितलं हे बघा, इन्व्हेस्टमेंट नोकरी करणारी माणसं इन्व्हेस्टमेंट करतात तिथे असतात. आता घर आहे, घरी राहणारी लक्ष्मी किंवा सून म्हणा की मुलगी म्हणा, अगोदरच्या काळात आता सुद्धा एखादी विधवा असेल तर ती राहून घर चालवीत असेल. तर असेल तर मी ठरविलं आहे उद्या काही असं आकस्मिक झालं, मृत्यूपत्र काही मी लिहित नाही पण हाच हेच मृत्यूपत्र म्हणायला तर माझा उद्देश आहे. आणखी काही मोठंच माझ्याकडे काही ठेवू नाही किंवा बाकीची काही नाही, पण मी 4 पावलावर 4 म्हणण्यापेक्षा 6 पावलावर विश्वास ठेवून माझं जीवन उभं केलंय. 2 पावलं आजीची, 2 पावलं वडिलांची, 2 पावलं आईची. 6 पावलावर विश्वास ठेवून मी माझं ध्येय गाठलेलं आहे. माझे वडील मरताना खिशात 18 रुपये ठेवून गेले, वारले. पण त्याच्यातून तुम्ही आता माझ्या घरी 1-2दा आलात, बघितलं ते सगळं सार्वजनिक म्हणून मी सांभाळलो. इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही सांभाळलं, कारण आमच्याकडे बरीच देवस्थानची जमीन आहे.
तर ते सार्वजनिक सांभाळलं. पण याचा सुद्धा मी अभ्यास करताना केला. एक तुमच्या वेतुरेचे गावडे कुटुंब आणि दुसरे देवगडचे वळंदू सरांचं कुटुंब, एकत्र कुटुंब कसं असावं, आता आपली इन्व्हेस्टमेंट तर कोणी कशी करावी, घरी राहणाऱ्याचे काय इच्छा, काय पुरवावे, कसं सांभाळावं हे केलं पाहिजे. पण आताच्या युगात तसं काही दिसत नाही. आताच्या युगात वेगळंच आहे. पण तुम्ही आता म्हटलं म्हणून म्हणतो, आता उद्या धंदा माझ्या घरी घर कोणाच्या नावावर, मुलाच्या व इतराच्या किंवा ज्यांनी बांधलं त्यांच्या नावावर असं मला वाटत नाही. पण ज्याच्या नावावर करेल त्यांनी सगळ्यांना सांभाळलं पाहिजे. त्यांची इन्व्हेस्टमेंट त्यांच्या जवळ असू दे. पण घरी आता समजा सून आहे तर तिनं हे सांभाळलं पाहिजे. घरी येणारा कुणीही असू दे त्याला मी सांभाळणार, तो आमचा आहे. आणि येणाऱ्यांनी तसंच वागलं पाहिजे. पण बाकीच्याने जशी इन्व्हेस्टमेंट आपली केली तसे मी असं म्हणेन ती घरची लक्ष्मी आहे. तिने येणाऱ्याची धुणी भाणी काढणं वाढणं हे तिने उद्योग केलं पाहिजे. मग तिला सुद्धा काहीतरी इन्व्हेस्टमेंट आहे ना. मग आता माझ्याजवळ आहे का, माझं राहतं घर, उद्या जर ते घर नावावर करायची वेळ आली तर सर्वांचे अधिकार शाबूत ठेवून मी तिच्या नावावर करेन. त्याला कारण तिला वाऱ्यावर सोडता मला येणार नाही. माझ्या मुलामुळे ती आली आहे. मुलगा नोकरी करतो, तो काहीतरी करेल, पण ती काही करू शकत नाही ना. मग ते घर तिला दिलं पाहिजे. आणि आताच्या युगात स्त्री सबलीकरण याच्या नावाखाली मला ते योग्य वाटतं. काकांचा हा वैयक्तिक प्रश्न आहे, तर आपला प्रश्न वेगळा होता. काका थोडेसे भावनिक झाले. खरं तर हे वयात तसं असतं, ज्या माणसाने अनेक दुःख भोगली, खरं तर संकट येतात आणि जातात सुद्धा, असं मी वारंवार सांगतो. या माणसाने खूप दुःख भोगली. आपण त्याला पितामह भीष्म म्हणतो. अगदी भीष्मासारखी वानवा काकांची झाली. त्यांची सौभाग्य होती, अर्थात काकू त्यांना मध्ये सोडून गेली. अलीकडच्या काळामध्ये त्यांची सोन्यासारखी कन्या जी त्यांचा आधार बनलेली होती ती त्यांना मध्येच दगा देऊन देवाघरी निघून गेली. आणि असं असताना सुद्धा काकांनी दशावतार जपले. आजही वाळवेकर दशावतार नाट्यमंडळाच्या माध्यमातून काका सातत्याने याही वयामध्ये भूमिका करतात. जेव्हा काकांना आपण बघतो तेव्हा वाटतं की काका उभे राहतील की नाही, पण जेव्हा त्यांच्या तोंडाला रंग लागतात तेव्हा मात्र काकांना सहज जवळ येतं आणि मग समोरच्याला सळोकी पळो करून सोडण्यामध्ये सुद्धा ते तरबेज असतात. पण इतकं अनुभव असून सुद्धा आजही जमिनीवर पाय ठेवणारा हा माणूस आणि त्याची लीनता बघा, त्यांचं कर्तृत्व बघा. म्हणजे आज जर आपण बघितलं तर सध्या जाहिरातीचं जग आहे. काका तुम्हाला स्वतःची जाहिरात कधीच करावी लागली नाही. लोकराजा सुधीरकल्ली कलिंगण काकांना कधी जाहिरात करावी लागली नाही. पण आपण जर बघितलं जी मोठी माणसं असतात, जी ताकदवान माणसं असतात, माझं एक तत्व होतं माझ्या ह्याच्यात होतं. मी मागे तुम्हाला सांगितलंय, मी कीर्तीच्या मागे जाणार नाही. माझ्यात काही धमक असेल कीर्तीला तुमच्या मागे, कीर्ती माझ्या मागे आली पाहिजे. मी कीर्तीच्या मागे जाणार नाही आणि ते आज तगायत मी पाळलं. काका अलीकडे दशावतारामध्ये म्हणजे मला वाईट वाटतंय की जाहिरात करणारे ठेवावे लागतात. जाहिरातबाजी ही जाहिराती पुरतीच असते. आणि मी असं म्हणेन, तुम्ही आता म्हटलं म्हणून म्हटले, नासक्या वस्तूची जाहिरात करावी लागते, खऱ्या वस्तूची जाहिरात करावी लागत नाही. ते आपोआप त्याची जाहिरात होते. नक्कीच काका, खरंच तुम्ही खूप परखडपणे या ठिकाणी व्यक्त होत आहे. मी पुन्हा तुमचा त्रिवार धन्यवाद करेन, तुमचं अभिनंदन करेन. आता आपण कुठेतरी थांबूया. बऱ्याच वेळ तुम्ही बोलता आहात. या वयामध्ये सुद्धा अगदी तेंडोली पासून तुम्ही स्वतः प्रवास करत आमच्या प्रेमाखातर, मायबाप रसिकांच्या प्रेमाखातर कलादान पुरस्कार विजेते महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी यशवंत काका अधिकारवाणीने आपल्याला सांगते. काका तुम्ही पुरस्कार घेतला, यानंतरचा तुमचा प्रवास कसा असेल? त्या संदर्भातच मी बोललो ना, मागचं बोललो ते धंदा. आता प्रवास कुठेतरी थांबतोच आहे, कारण माझं नाटकातलंच वाक्य आहे ते मी पुन्हा तुम्हाला बोलून दाखवतो. वाट संपत नाही म्हणून चालतोय आणि देव मरण देत नाही म्हणून जगतोय. हे कुठंतरी देवानं संपवलं की संपतात. आणि याची प्रचिती मला आली, कारण देवाला मला संपवायचं नव्हतं म्हणून करोनातच त्याने मला जगविलं. काय त्याच्यात 10 लोकांचे आशीर्वाद, हिरव्या चुराचं योगदान, ते सगळं माझ्या मागे होतं म्हणूनच मी वाचलो. आणि महत्वाची घटना
बुद्धिभरवश 1.5 महिना किंवा महिना बुद्धिभरवश झालेला माणूस पुन्हा त्याला सगळं आठवून बालपणापासून ते आताच्या पर्यंत आठवण सगळं आठवतं, ही देवाची देणगी आहे. त्याच्यामुळे माझा प्रवास तसाच असेल. फक्त माझा प्रवास जसा झाला तसा अडल्याला माझ्याकडून मदत होऊ द्या. जे बुद्धी मिळविण्याचा प्रयत्न करतील त्याला माझ्याकडून बुद्धी मिळू द्या, त्यांचा उत्कर्ष होऊ द्या. जे दशावतार मी जगलो ते दशावतार सोन्याच्या पावलानं चालू द्या, त्याचा उत्कर्ष होऊ द्या, एवढीच माझी विनंती आहे. आणि हे दशावतार दिल्ली तख्तापर्यंत किंवा बाहेरच्या, आता बाहेर कॅसेटी हे ते सगळं बाहेर गेलंच आहे, पलीकडे ते झालं, पण आपलं दशावतार हे उत्तुंग शिखरावर जाऊ द्या, हीच माझी इच्छा आहे. ते देखल्या डोळ्यांनी बघितलं तर आणखी समाधान मला मिळेल माझे वाटतं. निश्चितच काका, आपल्यासारखे गुरुतुल्य व्यक्तिमत्व किंवा आपल्यासारखे गुरु ज्या कलेला मिळतात ती कला निश्चितच उच्चतम शिखरापर्यंत पोहोचते. काही काही दोष असतात, ते दोष आपण बघायचे असतात, तुमच्यासारख्या माणसांकडून ते पारखून घ्यायचे असतात, त्याच्यामध्ये पुन्हा बदल करायचा असतो आणि पुन्हा सादरीकरण करायचं असतं. खरंच काका, पुन्हा एकदा दशावतारातील तुम्ही जे काही दशावतारात भोग भोगले, दशावतारासाठी खस्ता काढला, तुमचं वैयक्तिक आयुष्य स्वतःसाठी न वापरता तुम्ही समाजासाठी दिलात आणि दशावतार खऱ्या अर्थाने उभारी घेण्यासाठी जे काय तुम्ही लढा दिला, या लढ्याच्या प्रीत्यर्थ आपल्याला महाराष्ट्र शासनाने उशिरा का असेना न्याय दिला. आपल्याला अगदी माघी गणेश जयंतीच्या औचित्यावर आपल्याला गणपती बाप्पा पावला आणि गणेशाच्या या कृपा आशीर्वादाचा लाभ आपल्या माध्यमातून आम्हा दशावतारी सगळ्या रसिकांना झाला. आणि खऱ्या अर्थाने दशावतारातील लोककलेचं थोडं का असेना ऋण शासनानं फेडलं, ही बुद्धी त्या गणपती बाप्पाला दिली. त्यामुळे मी शासनाच्या सर्व प्रतिनिधींना या ठिकाणी मनपूर्वक त्रिवार त्यांचा आभार व्यक्त करतो. आपण काका या ठिकाणी आलात, मुक्तपणे बोललात. अर्थात हे बोलणं खूप महत्वाचं होतं, कारण तुम्ही कलादान पुरस्कार विजेते आहात. तुमच्यासारख्या ज्येष्ठांचा आशीर्वाद सदैव आमच्या मागे राहू दे, आमच्या कलावंतांच्या मागे राहू दे. आपल्याला अगदी शतायुषी आयुष्य परमेश्वरानं द्यावं भरभरून. दशावताराची जी उन्नती आहे, लोककलेची जी झेप आहे, ती तुम्हाला या डोळ्याने या देहाने पाहता यावी असं गणेश चरणी मी प्रार्थना करतो. आपले पुन्हा एकदा आपल्याला सुयश चिंततो, चांगलं निरामय आरोग्य चिंतितो आणि या ठिकाणी मी आपला निरोप घेतो. काका, एक ज्येष्ठ कलावंत म्हणून आणि कलादान पुरस्कार विजेते म्हणून तुम्ही अजून मायबाप रसिकांना काय सांगाल? मी मायबाप प्रेक्षकांना किंवा माझ्या जनतेला मी एवढंच सांगेन, मी आता जे काही बोललो किंवा सरांनी माझ्याकडे जे काही बोलून घेतलं त्याच्यात कुणाचाही हेतू पुरस्कार, कुणाचाही मानखंडना, अपमान किंवा काही करण्याचा माझा उद्देश नाही आणि तो कधीही नसता. फक्त प्रगतीच्या मार्गानं दशावतार चालावं एवढाच माझा उद्देश राहील. तसेच मायबाप प्रेक्षकांनी आम्हा कलावंतावर प्रेम करताना, आम्हाला साथ देताना डोळसपणाने द्यावी. ती कुणी पाठिंबा देण्यासाठी ती साथ नसावी, डोळसपणाने असावी की त्या कलाकाराची ऊर्जित अवस्था झाली पाहिजे. तो कलाकार त्या म्हणजे आता जसा मला पुरस्कार मिळाला तसा त्या कलाकाराला पुरस्कार मिळाले पाहिजेत. आणि ही दशावतारी कला आज जशी INT मध्ये हिची दखल घेतली जाते, तशी ती सरकारच्या प्रत्येक व्यासपीठावर त्याचा इतिहास गेला पाहिजे. आता काही मी मालिका बघतो, त्याला काही पुरस्कर्ते असतात, काही कंपनी, काही श्रीमंत माणसं अशी असतात. पण माझी एक इच्छा आहे, सिंधुदुर्गात आमच्या पुष्कळ आश्रयदाते आहेत, पुष्कळ धनवान आहेत, तर अशा लोकांनी निदान आम्हाला एक वाहिनी उपलब्ध करून देऊन आमचं दशावतार हे आठवड्यातून निदान 2-4 वेळा तरी त्या वाहिनीवर दाखवलं जावं, जेणेकरून ते प्रत्येकाच्या मनामनात पोचेल. कारण आता मायबाप प्रेक्षक आता अगोदरच्या सारखा वेळ काढून दशावतार पाहण्यासाठी त्यांना वेळ नसतो. शाळेत जाणारी मुलं असतात, काम करणारी मुलं असतात, काही असतात. पण जर हे टीव्हीवर दाखविलं गेलं तर आमचं दशावतार अधिक सुधारेल, अधिक त्याला
मार्गदर्शन मिळेल, अधिक त्याची प्रवृत्ती होईल, एवढेच मी 2 शब्द सांगू इच्छितो. धन्यवाद दत्ता. पुन्हा एकदा आपण दिलेल्या सल्ल्याबद्दल, आपण केलेल्या मागणीबद्दल आमचे जे सुज्ञ रसिक प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत ही मागणी नक्कीच पोहोचली असेल. ते हे सगळं बघतायत. पुन्हा एकदा प्रहारला जो तुम्ही अभूतपूर्व प्रतिसाद देता, प्रहारच्या वेगवेगळ्या मुलाखत सत्रामध्ये वेगवेगळे लोक येऊन आपले विचार या ठिकाणी रोखठोक मांडतात. अर्थात कुणाला दुखावणं हा आमचा हेतू नाहीये. ज्या घडलेल्या गोष्टी आहेत त्या समाजासमोर आणणं, बिघडलेल्या गोष्टीवर प्रहार करणं आणि चांगल्या गोष्टीचा उदो करणं हीच तर प्रहार या ठिकाणी सांभाळत आहे. पुन्हा एकदा आपल्या अभूतपूर्व प्रतिसादासाठी मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि काका तुम्हाला पुढच्या वर्षासाठी लक्ष शुभेच्छा देऊन या ठिकाणी मुलाखत थांबवतो. मनपूर्वक आभार. धन्यवाद.